श्री स्वामी समर्थ. नमस्कार. स्नेल टॉक्स मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत माझा वैयक्तिक अनुभव शेअर करणार आहे. हा व्हिडिओ कोणाला पटवून देण्यासाठी नाही, तर माझ्या मनाला जे जाणवलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे. काल खूप दिवसांनी गुरुपौर्णिमेनिमित्त मला स्वामी समर्थांच्या केंद्रात आरतीला जाण्याचा योग आला. काही कारणांमुळे बरेच दिवस जाणं राहून गेलं होतं, पण मनात सतत एक ओढ लागली होती. एकदा तरी स्वामींच्या केंद्रात जायलाच हवं. केंद्रात पोहोचल्यावर तिथलं वातावरण खूप प्रसन्न वाटत होतं. स्वामींचं तेजस्वी रूप, दिव्यांचा प्रकाश, भक्तिभावाने आलेले लोक आणि नामस्मरण हे सगळं पाहताच मन शांत होऊन गेलं. थोड्याच वेळात आरती सुरू झाली आणि अचानक माझे डोळे पाणावले. मी रडायचा प्रयत्न करत नव्हते, पण अश्रू आपोआप वाहू लागले. अंगावर शहारा आला. त्या क्षणी मला नेमकं काय झालं हे आजही शब्दात सांगता येणार नाही. फक्त एवढंच जाणवलं, मनातली सगळी दुःख, काळजी आणि ताण जणू कुठेतरी विरघळून गेला. असं वाटत होतं की मी स्वामींच्या कुशीत आहे, त्यांच्या कृपेची सावली माझ्यावर आहे. त्या काही मिनिटात मला जी शांतता मिळाली ती अनेक दिवसांपासून मी शोधत होते. कधी कधी आपल्या मनात खूप काही साचलेलं असतं, आपण ते कोणालाच सांगू शकत नाही, पण देवाच्या चरणी गेल्यावर मन आपोआप हलकं होतं. माझ्यासाठी हा तसाच एक क्षण होता. मी असं म्हणणार नाही की प्रत्येकालाच असा अनुभव येईल. प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, पण जर तुम्ही श्रद्धेने, मनापासून आणि कोणतीही अपेक्षा न ठेवता स्वामींच्या चरणी गेलात तर मनाला नक्कीच एक वेगळी शांतता मिळू शकते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे आणि म्हणूनच तो तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. तुम्हालाही स्वामी समर्थांचा कधी असा अनुभव आला असेल तर तो कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव वाचायला मला नक्की आवडेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि अशाच भक्तिमय व प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.